याची कृपया सगळ्यांनी नोंद घ्या. व्यतिरिक्त मंदिरामध्ये कोणीही येऊ नका. सगळ्यांनी कीर्तन या कार्यक्रम माळुंगे पडवळ आणि ग्रामस्थ पारमार्थिक व्यक्तींनी या ठिकाणी उपस्थित राहून या कार्यक्रमाची शोभा वाढवलेली आहे. या कार्यक्रम पार पाडण्यामध्ये ज्यांनी मदत केलेली आहे, आर्थिक आणि वस्तुरूपाने मदत केलेली आहे, अशांचा सत्कार या ठिकाणी संपन्न होत आहे. या सत्कार समारंभानंतर माननीय श्रीयुत नानजीभाई ठक्कर ठाणावाला हे आपलं थोडक्यात मनोगत व्यक्त करतील आणि त्यानंतर कीर्तनाचा कार्यक्रम सुरू होईल. या मंदिराच्या कलशारोहणाच्या निमित्ताने उपस्थित अतिशय ताप्ती एनिकट झालेली आहे. त्या मूर्ती ज्या दानशूर व्यक्तीने दिलेल्या आहेत, आज आपल्याला हा मोठा कार्यक्रम पाहण्याची सुवर्ण संधी मिळेल. सर्वत्र नाव दिसतंय, कुठेही गेलं तरी नानजीभाई ठक्करवालाचं नाव नाही असं एकही गाव दिसत नाही असं मला वाटतंय. असे भगवान जय भगवान जय भगवान जय भगवान जय भगवान जय भगवान. देवाची असीम कृपा आहे, कारण असीम कृपाशिवाय इथे पोहोचू शकत नाही. मूर्ती प्रतिष्ठामध्ये याच्या म्हणजे 33 कोटी देवता बघत असते. खास ध्यान ठेवा, 33 कोटी देवता सगळे आपल्या समोर बघत असते की आमंत्रण कोणाला कोणाला दिला होता आणि कोण कोण येऊन शकले. हे सोपं नाही, त्याला भाग्य लागतं. भगवान जय भगवान जय भगवान. आज कालाच्या कीर्तन आदरणीय अर्जुन माला बाबा शिंदे बघा, त्यांचा चेहरा कसा तेज मारतो. आता साधूंच्या चेहऱ्यामध्ये तेज पण नाही, तुम्हाला सांगतो. मी बघितलं आहे भरतो भारतभरमध्ये फिरतो. कारण तुकाराम महाराजांनी सांगितलं, आपण देते घेते नरकात जात. पैशाशिवाय का गोष्टच नाही चालतं. जिथे बघा तिथे पैसे द्या. कालाच्या कीर्तन साधूचे पैसे द्या, गणपतीची प्रतिष्ठा करायची पैसे द्या, याचे पैसे द्या. आणि मागू नका, न मागता मिळेल. तुकाराम महाराजांनी सांगितलं आहे. पण त्यांच्या चेहरा तेज मारतो, कारण भरपूर वेळा माझी बरोबर असते. असे लोक भरपूर कमी आहे, मोजके लोक आहे. आणि ते सुखी आहे. माल घेणारे सुखी नाही, तुम्हाला सांग, देणारे सुखी आहे. आता सांगितलं ना, ते तुमचं नाव आहे. मला माहित अख्खा भारतात नाव आहे. मी तो उलट देतो, उलट शोधतो गिराकाला, पाठवा माझ्याकडे. कोणालाही पाठवा, मस्जिदवाला पाठवा, मंदिरवाला पाठवा, आश्रमशाळेवाला पाठवा, कोणालाही पाठवा. कारण आले तर काहीतरी मिळेल, नाही आले तर काय मिळणार. घेऊन गेलं तर मिळेल. आता काही लोक फोन करते, शेठ आहे बोला, शेठ तो बारगाव गए. अरे इथे बसले कशाला ना बोलतो, येऊन दे ना, नाही तर काल बारगाव होऊन द्याल. म्हणून खास संभाळ करा. फार मोठे भागशाळी आहे तुम्ही. मला आता 10 वाजता सांगितलं, मी 10 वाजता आलो होतो, 5 कमी आलो होतो, 10:30 निघून जायचं. पण काल्याच्या कीर्तन असते, म्हणजे काल्याच्या कीर्तनमध्ये काय आनंद आहे मला सांगायची गरज नाहीये. काला कोण होते हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. काही 20-20, 25, 30-30 वर्ष. काही लोक अजून पण असं करतात. मी मंदिराकडे आलो तेव्हा एक माणूस असा करत होता, करा अग्रे वसते लक्ष्मी, कर मुले सरस्वती, कर मध्ये तू गोविंद प्रभाते. आता इथे काला राहणार काय? काला काय काळा होता काय? काळा पांढरा होता. आपण काळे झालं. खास ध्यान ठेवा. विड्या, सिगरेट, तंबाखू, मावा. आमची मावली बघा, मातृदेव भाव देवापासून मोठी आहे. आणि सकाळी उठा बरं मसरीक असते. आता मी तुम्हाला सांगतो, गाढवापासून कमी आहे. गाढवा नाही गसते आमची मातृदेव भाव पांडुरंगाला जन्म देणारी, ज्ञानेश्वरला जन्म देणारी. आणि जर तो मासरी करत असेल आणि परत सांगेल मातृदेव भाव, काय नाही देव त्या करून, गाढवा देव भाव सांगतो तुम्हाला. म्हणून खास सांभाळ करा. कालामध्ये तुम्हाला सर्व गोष्ट सांगेल. बाबा आमचे सात्विक माणूस एकदम संत आहे. त्यांच्या बरोबर असेल मंडळी पण सात्विक आहे. कारण मंडळीमध्ये पण काय काय असं लोक असते. खास ध्यान ठेवा. आजपासून संकल्प जे आहे, प्रतिष्ठा होतो देवाची. गणपती नाही मंदिरात, मूर्तीमध्ये नाही, ती कुठेतरी बसलेली आहे, माऊलीच्या रूपाने बसलेली आहे.
बाबाजी रूपाने असतो, आमचे कीर्तनकारच्या रूपाने असतो, आमचे एक पटा हे लोक म्हणजे सर्फे असतो, पण डोळ्यामध्ये कचरा पडलाय म्हणून दिसत नाही. तुमच्या बरोबर सरपंच आले सोनाचा ठाकरे बघा, त्यांच्या गावात तुम्ही विभागामध्ये जावा, कुठलाही गाव बाकी नाही त्यांच्या. म्हणजे किती शक्ती आहे मिस्त्रीमध्ये. म्हणून मी सांगतो मातृदेवो भव, पितृदेवो भव, आचार्य देवो भव, अतिथी देवो भव. काय संस्कृती आमची. आता मी एक शाळेमध्ये गेलो होतो, ते आता प्रिन्सिपालचं नाव घेतलं म्हणून सांगतो. ते बोले 86% आमच्या रिजेक्ट 10वीच्या येतो. का म्हणून? पगार 100% आम्ही घेतो आणि 86 का म्हणून? 14 मुलाला परत का पाठवतो आम्ही घरी 16 मुलाला? बघा 24 तास बघतो देव, ध्यान ठेवा. आपण रात्र झोपतो, तो रात्र पण झोपत नाही. पांडुरंग महाराज झोपलेला नाहीये, आमचा ज्ञानेश्वर झोपला नाहीये. 24 तास आमचा नाटक बघत असतो. मी काय करतो, आमचे शिंदे महाराज काय करते, ठाकरे मॅडम काय करते, म्हणजे काम करणारे लोक काय करते, आमची माऊली काय करते, 24 तास बघत असते. म्हणून त्याची सांभाळ करा. म्हणून मात्र शिक्षण संस्कारमध्ये कमी पडलो तर तुम्हाला देव विचारणार की तुमच्या घरी मी चांगले मुले दिले होते, त्याला तुम्ही शिक्षण संस्कार पण देऊ शकले नाही, म्हणून तुम्ही लायक नाही आहे. म्हणून लायक व्हा. तुम्ही लायक झाले की तुमचे मुले 100% लायक होईल. आणि चौथी महत्वाची एक गोष्ट आहे, निर्वचनी बनवायची गोष्ट आहे, पण स्त्री गुणहत्या आमच्या भारतात होत चालली आहे. 850 मुली आणि 1000 मुले. विचार करा तुम्ही. भविष्य 5 वर्ष 10 वर्षानंतर का होणार समाजाचा? 850 मुली आणि 1000 मुले. आज 850 मुलीमुळे आमचे माणसं कर्नाटक तर आमच्या भारताच्या पण विदेशमध्ये पण जाते लोक, आणि मुली तिथून आणते आणि 6-12 महिने राहिली की ते मुली पडून जाते, कारण त्याला आपले हवामान पसंत नाही आहे. म्हणून मुलीला मारणारे पण 7 वेळा नरकात जाईल, 1 वेळा नाही जरा. आपल्यामध्ये कोण नाही आहे, कारण मुली कोण मारते? 1.5 लाख 2 लाख घेते मुली मारायला एक डॉक्टर पण कसायचे रूप आहे. आता कालच आमच्या ठाण्यामध्ये 2 डॉक्टरला 2 वर्षाची सजा आली. 2 वर्षाची सजा कमी आहे, मी तुम्हाला सांगतो. त्याला जन्मठी बातमध्ये ठेवला पाहिजे, कारण एक कसाई मोठा कसाई तो आहे डॉक्टर, आणि मारणारे पण कसाई आहे, ध्यान ठेवा. त्याला प्रोत्साहन देणारे पण कसाई आहे. मग सासू असेल, ससरा असेल, नवरा असेल, नवराचे भाऊ असेल, जे का असेल तो. कारण मुली होती म्हणून आमच्या बाबा शिंदे महाराज मिळाले, मुली होती म्हणून ज्ञानेश्वर मिळाला आम्हाला, मुली होती म्हणून शिवाजी महाराज मिळाले. त्यावेळेला एकच शिवाजीची गरज होतं. किती शिवाजी पाहिजे आपला? कारण त्यावेळेला रावण एकच होता, त्याला सीताची पण गरज नव्हती. आता किती रावण झाला, गलीगलीमध्ये रावण आहे. तुम्हाला सांगतो, कुठल्याही रोडमध्ये जावा, कुठे रावण नाही असं मी सांगू शकत नाही. 5 वर्षाची मुलीला सोडत नाही असं रावण आहे आमच्या भारतामध्ये एवढे पैदा झालेले आहे. मग त्याला शिवाजी पाहिजे ना. मग शिवाजी येणार कुठं? मुलीलाच मारून टाकली तर. म्हणून मुलीला मारायचं काम कोणी करू नका. म्हणून परत तुम्हाला सर्वांना तुमच्या मंदिरामध्ये जे तनाने मनाने धनाने दिला असेल त्याला कधी तोटा पडला नाही. कारण मंदिरामध्ये कोण देऊ शकतो? भाग्यशाली देऊ शकतो. मोठा भाग्यशाली असतो तेच मंदिराला हात लावू शकतो. सगळ्याचे पैसे उपयोग येत नाही. म्हणजे भागशाळी येत त्यांनी सर्वांनी तनाने मनाने धनाने सेवक देणाऱ्याला. आज कालेच्या कीर्तनमध्ये बाबा महाराज शिंदे आहे, त्यांना पण माझी कळकळीची विनंती की तुम्ही स्त्री भ्रूणहत्या आणि निर्वसनी समाज बनवा. जोपर्यंत निर्वसनी समाज होत नाही तोपर्यंत आपल्या घरात कधी देव येणार नाही, समजू द्या. म्हणून मी लोकांना सांगतो, घराला मंदिर बनवा. मंदिरात गेलो नाही गेलो काय फरक पडत नाही. तुम्हाला सांगतो, घरवाला आपल्या मंदिरात, आपला मंदिरमध्ये मंदिरवाला आपल्या घरात येणार. पण घरात येणार कधी? घर असला पाहिजे आणि घर एकदम साफसूफ असला पाहिजे. घराची स्त्री लक्ष्मी तिला असली ठेवली पाहिजे. आई वडील देवापासून मोठे आहे. कारण जन्म आपल्याला आई वडिलांनी दिलाय, गणपती नाही दिला, शंकरनी नाही दिला. काही लोकांना मी विचारतो, सर्वपासून मोठा देव कोण आहे? शंकर आहे. तुला जन्म दिलाय का शंकरने? आई वडील खात. आई वडिलांनी मात्र संस्कार शिक्षण द्यायचं आहे. तर ज्यांनी त्यांनी सहयोग दिला असेल त्यांच्यावर कायम देवाची कृपा राहणार. बाबा महाराजला माझी विनंती आहे की मी 5 मिनिटसाठी तुमच्या माईक घेतला त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो. कारण मला जायचं आहे. मी घाला सांगितलं तर 10:30 निघणार होता. मला जायचं आहे विदेशला. तर खास ध्यान ठेवा, एक मंदिरामध्ये मी ज्ञान भोजन येतो. प्रतिष्ठा जिकडे होतो तिकडे काय येतो? हजारो मंदिराची प्रतिष्ठा मी केलेली देवाची कृपाने. हजारो मंदिरामध्ये मी हजर राहिलो. ही देवाची कृपा आहे. कारण 33 कोटी माझ्यासमोर भक्त देव म्हणून मी इथे येतो. तुमच्यासमोर पण 33 कोटी देव भक्त. भागशाळी असेल तेच पोहोचले असेल. बाकी नाव लिहते कार्डामध्ये काय काय 100 नाव असतो नाही ते 14 लोकांचे. कारण त्याच्या भाग्यामध्ये नाही तर कसं येणार बिचारा? त्याची इच्छा आहे पण पोहोचू शकत नाही. पोहोचण्यासाठी ईश्वराची असीम कृपा लागते. म्हणून काल मी गुजरातला होतो आणि आज इथे माळुंगे पाडवाळला पोहोचलो. बघा किती फोन बिचार लोकांचे आमच्या कार्यकर्त्यांचे येतात, जरूर या जरूर या. मी जरूर येणार. आणि बाबा शिंदे महाराजांना नाव घेतलं तर मी 100% येणार. कारण सात्विक सण मिळणं कठीण आहे आता. म्हणून त्यांच्या प्रवचन ऐका, कालाचं कीर्तन ऐका. आणि काला कोण होता ते पण तुम्हाला सांगेल. ते सर्व ऐकून घ्या आणि ऐकून आपल्या घरी घेऊन जावा. मात्र ऐकायला आणि नंतर असे कपडे झाटकून निघून जाऊ नका. प्रसाद घेतला निघला नाही. कालाचा कीर्तन
सप्ताह हे सगळे रडण्यासाठी असण्यासाठी नाही, खास सांभाळ करा. त्यामध्ये जे गोष्ट येतो ते घरी घेऊन जाण्यासाठी आहे. 65 वर्षापासून मी कालाच्या कीर्तन ऐकतो, पण शेवटी काय घेतला मी? जे नाही घ्यायचं ते घेतला आणि घ्यायचं ते मी सोडून दिला. आपला प्रपंच घेतला, गाडी घेतली, मुलासाठी मोटरसायकल घेतली, गाडी घेतली, जमीन घेतली, सगळे काय घेतला, घर बनवला, पण ते संगती येणार नाही. संगती काय येणार की आपण जे इथे आलो ते संगती येणार. त्या कालाच्या कीर्तन ऐकाल ना ते तुमचे संगती येणार आहे. म्हणून हे कालाच्या कीर्तनमध्ये आपल्या सर्वांनी भरपूर घ्या आणि ते घरी घेऊन जावा आणि आपल्या मुलांना संस्कार आणि शिक्षण द्या आणि त्याचप्रमाणे तुम्ही लायक व्हा, म्हणजे तुमचे मुले आपोआप लायक होणार. परत आपल्या सर्वांना धन्यवाद. जय भगवान, जय भगवान, जय भगवान, जय भगवान. भगवान श्री गणेशजी व्यासपीठावर बसलेले वारकरी संप्रदायाचे बाकी इतर संत मंडळी, सभा मंडपात उपस्थित माता भगिनी आणि आत्माच, आपण आपल्या गावामध्ये मंदिराची निर्मिती केली. मंदिर म्हणजे काय? मंदिर काय आपण कशासाठी करतोय याचं थोडक्यात मी 2 शब्दात वर्णन करतो. जाग व्हावी गाव संस्कृती, वाढवावी सर्वात प्रतिनिधी, याची केंद्र म्हणून होती मठ मंदिरे सर्वही. सर्वाभूती प्रेम भाव, वाढवावा गुणगौरव, यासाठीच गावोगाव मंदिर केली निर्माण. ऐशी उच्च धरुणी भावना झाली मंदिराची स्थापना, मानसाने मानसाशी पूरक व्हावे म्हणून. मंदिराची आपण निर्मिती केल्यानंतर माणसाने माणसाशी पूरक व्हावे. प्रत्येक आत्मा मंदिर असे एक स्थान आहे किंवा गावामधील 3 स्थान असे असते की ते प्रत्येक आत्मा, गावातील प्रत्येक आत्मा असे बोट दाखवून त्या 3 वास्तूकडे सांगू शकतोय की हे आमचं मंदिर. कुणाच्या मकानाकडे दाखवू शकणार कोणी. आमची शाळा आणि आमचं एक ग्रामपंचायतचं ऑफिस, या 3 वस्तू ज्या गावामध्ये सुंदर असे असेल ते गाव जातीवंत 1 नंबरचं. असा एकंदरीत आमचं एक त्यास असतो. तुमच्या गावामध्ये या सगळ्या वस्तू आम्हाला चांगल्या दिसल्या, त्यामुळे मी येथील सर्व ग्रामस्थांचं अभिनंदन करतो आणि अशीच तुमच्या गावाची संस्कार आणि चालीरीती जोपासावी एवढे बोलून मी माझं 2 शब्द संपवतो. जय गुरुदेव करावी. या काल्याच्या कीर्तनासाठी उपस्थित जे टाळकरी मंडळी आहेत आणि मृदुंगणी वगैरे आहेत आणि त्यांनी या उद्घाटन सोहळ्यासाठी माननीय श्री नानजीबाई ठक्कर साहेब, अध्यक्ष MKT कॉलेज ठाणे यांचं आता आगमन झालेले आपल्या या कार्यक्रमासाठी. समोर सर कॅमेराकडे बघा. आयडी उसके बाद हाथ लगाने का जरूरत नहीं. जेवढं मला पॉसिबल झालं. काय कमी पडणार 300 विद्यार्थी आहेत. मजुरांचीच मुलं जास्त आहेत. दिसेच एक त्याला शिकवण होऊन शकत नाही आणि त्याच्याकडे 10 रुपये पण भरायला नाही. 1 रुपये आम्ही त्यांनी मला युनिफॉर्म देत होता. मग तुमचा नुसता हात मिळाला ना आम्हाला पुढे जाणार. युनिफॉर्म साठी पण सांगा. हो. आणि त्या 2 वर्गावर मला स्लॅब टाकायचा वरती स्लॅब. हा
पुढे राईटला मारणं तिथे कोणाला विचारतो ना रिक्षा स्टँड इकडून हा ऐतिहासिक क्षण आहे. इतिहासाचे रंगरूप हे आली या नगरा. सुस्वागतम सुस्वागतम. मानाचा मुद्रा मानाचा मुद्रा. आज दिनांक 20 मार्च 2014 मिती फाल्गुन कृष्ण पक्ष एकादशी या दिवसाचं औचित्य साधून आज आपण जनाई विद्यालयाच्या प्रांगणामध्ये नववास्तू उद्घाटन सोहळा कार्यक्रमानिमित्ताने आपण येथे जमलेलो आहोत. आदरणीय अतिथीगण, मारळमधील ग्रामस्थांचे, संस्थेचे पदाधिकारी, हितचिंतक, पालकवर्ग, शिक्षक वर्ग व विद्यार्थी वर्ग मित्रांचे मी विद्यालयाकडून मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात आपण ईश्वराच्या पूजनाने करत असतो. समर्थ म्हणतात, मन करा रे प्रसन्न, सर्व सिद्धीचे कारण. आजच्या असं म्हणतात, ध्यान गणेशाचे वर्णिता, मती प्रकाश होय भ्रांतवती. मी आजच्या प्रमुख पाहुण्यांना विनंती करते की त्यांनी आपल्या शुभ हस्ते प्रतिमा पूजन आणि दीप प्रज्वलन करावे. प्रसन्न होत असते आणि या सरस्वतीचे पूजन करण्यासाठी मी पाहुण्यांना विनंती करते. एक मिनिट सर. देवा तुझे निवाजे, देवा तुझे. सोसायटी मारळ ग्रामपंचायत सदस्य आणि उपस्थित पाहुण्यांच्या शुभ हस्ते सरस्वती मातेचं पूजन होत आहे. ध्यान गणेशाचे वर्णिता, मती प्रकाश होय भ्रांता, गुणानुवाद श्रवण करता ओले सरस्वती. म्हणजेच आपण गणेशाचं चिंतन करत असताना आपल्यामधील वाईट गोष्टी नष्ट होत असतात आणि त्याचबरोबर गणेशाचे गुण श्रवण करताना विद्येची देवी माता सरस्वती आपल्याला प्रसन्न होत असते. या सरस्वती मातेचं पूजन आदरणीय प्रमुख पाहुणे यांच्या उपस्थितीमध्ये त्याचं उद्घाटन सोहळा होत आहे. करोकाराय संत विभूताय या उक्तीप्रमाणे असं व्यक्तिमत्व असणारे माननीय नानजीबाई ठक्कर साहेब, मारळ ग्रामपंचायतीचे सरपंच माननीय निलेश देशमुख, इतर अतिथीगण, यांची तो एक राजकारवाला लोक आहेत आपण नाही. सर इकडे बघा, साहेब इकडे बघा, साहेब इकडे बघा. उद्घाटन माननीय नानजीबाई ठक्कर साहेब यांच्या शुभ हस्ते झालेला आहे. पॉलिटिक्स वाला कापाचे काम.
क्षमस्व परमेश्वर क्षमस्व परमेश्वर तुम्ही आरती घ्यायची कोण जाऊ द्या गोव्यन्ते यज्ञ महिनंतर एवा स्थानी धर्मान्यासन हे हनाकं महिमान सजयंत्रयंत्रपूर्वहि साध्यः सत्यदेवाः ओम राजाधिराजाय पसयसायिने नमो वयं वै श्रवणाय कुर्महे वन्दे कामान् कामकामाय मह्यं सर्वाणि म्हणायचं रूपं देहि जयं देहि यशो देहि विशो देहि धनं देहि विद्यां देहि सर्व कामश्च देहि मे पुण्डलिकाय श्री ज्ञानदेव महाराज की जय विद्यादायिनी सरस्वती माता की जय गणपति बाप्पा कार्यक्रमामध्ये सर या इकडे समोर कॅमेरा इकडे बघा रेडी सर सगळ्यांनी इकडे समोर कॅमेराकडे यस माय फेस हास्य देत असं सगळ्यांचा रेडी आज दिनांक 20 मार्च 2014 रोजी मिती फाल्गुन कृष्ण पक्ष एकादशी या दिवसाचं औचित्य साधून आज आपण आपल्या जनाई विद्यालयाच्या प्रांगणामध्ये या कार्यक्रमानिमित्ताने आपण जमलेलो आहोत. पुनश्च एकदा मी सर्व उपस्थित आदरणीय प्रमुख पाहुण्यांचं आमच्या विद्यालयाकडून मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. विद्यार्थ्यांचा विकास हाच आमच्या शाळेचा ध्यास या उक्तीप्रमाणे विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांचा शोध घेऊन त्यांचा सर्वांगीण विकास साध्य करण्यासाठी आमच्या विद्यालयामध्ये अनेक सहशालेय उपक्रम, शाळाबाह्य उपक्रम, स्पर्धा परीक्षांचे आयोजन केले जाते. विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती व्हावी यासाठी प्रमुख अतिथी माननीय आदरणीय माननीय श्री त्यानंतर माननीय श्री GL पाटील सर, सचिव श्रीधर एज्युकेशन सोसायटी, इतर सर्व उपस्थित ग्रामपंचायत मित्रांचे पुनश्च एकदा मी आमच्या विद्यालयाकडून मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. कुठल्याही कार्यक्रमाची सुरुवात आपण ईश्वराच्या पूजनाने करत असतो आणि प्रथमच आपण ईश्वराचं पूजन केलेलं आहे. परंतु आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात ही श्री गणेशाच्या आराधने होत असते. गजानना श्री गणराया आदी वंदू तुझ मोरया, गजानना श्री गणराया आदी वंदू तुझ मोरया.
लाभलेली आहे। अशा या पवित्र संस्कृतीमध्ये आचार्य देव भव, मातृदेव भव, अतिथी देव भव यांना आदराचे स्थान असते। अतिथींचा करावा आदर ही अगदी जतन करणे हे आपले कर्तव्य असते। म्हणून आदरणीय प्रमुख पाहुणे, उपस्थित सर्व मारळ ग्रामपंचायत सदस्य यांचे सगळ्यांचे स्वागत करण्यासाठी येत आहे इयत्ता 6वीच्या विद्यार्थिनी। स्वागतम सुस्वागतम सुस्वागतम स्वागताम मी करीतो तुमचे धन्य धन्य झालो। स्वागताम मी करीतो तुमचे धन्य धन्य झालो। धन्य 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 झालो आम्ही धन्य धन्य झालो। धन्य धन्य झालो आम्ही धन्य धन्य झालो। छान अशा प्रकारचं स्वागत गीत पाहुण्यांचं शब्द सुमनाने विद्यार्थ्यांनी स्वागत केलेलं आहे। राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात की सांगती संत सज्जन, सांगती संत सज्जन, अतिथीचे लागती चरण, समधावा तोची क्षण धन्य झाला। या ठक्कर साहेब की जनसेवा हीच ईश्वर सेवा या उक्तीप्रमाणे त्यांचं हे व्यक्तिमत्व आहे आणि अध्यक्ष NKT कॉलेज ठाण्याचे ते आहेत आणि त्यांचं माननीय आमच्या शाळेचे संस्थापक माननीय श्री BN पाटील सर त्यांचं शाल व श्रीफळ देऊन त्यांचं स्वागत करतील। माननीय सरांना मी विनंती करतो की त्यांनी स्वागत करावं। माननीय श्री नानजीबाई किमजीबाई ठक्कर साहेब यांचं स्वागत जनाई महिला सेवा संस्थेच्या सर यांच्या शुभ हस्ते होत आहे। जोरदार टाळ्या वाजवून सरांचं स्वागत करावं। आपल्या या कार्यक्रमासाठी उपस्थित त्रिदल एज्युकेशन सोसायटी पाटील सरांच्या शुभ हस्ते सरांचं स्वागत करावं। माननीय विकासजी पाटील सरांचं स्वागत करतायत। ते उपस्थित आपल्या कार्यक्रमात आहेत आणि त्यांचं सुद्धा स्वागत विकासजी पाटील करतायत। माननीय श्री लक्ष्मण जाधव सर समाजसेवक मोहने हे सुद्धा आपल्या काशमुख साहेब नेहमी आपल्या कार्यक्रमामध्ये येत असतात, आपल्याला मार्गदर्शन करत असतात आणि त्यांचं सुद्धा स्वागत माननीय विकासजी पाटील सर करतायत। जोरदार टाळ्यांच्या गजरात माननीय अप्पा देशमुख सरांचं स्वागत करावं। विकासजी पाटील सर करतायत, शाल व श्रीफळ देऊन त्यांचं स्वागत करतायत। विकासजी पाटील सर करतायत, ते मॅडमांचं स्वागत करतायत। तसेच तारमळे सर, श्री बोंडे सर, श्री चौथे सर, पेखळे सर, महावीर शाळेचे
आमचे काका यांचंही स्वागत नांजीबाईंच्या हस्ते. प्रमुख पाहुणे, मारळ येथील या वस्तीमध्ये संपूर्ण चाळी ज्या काय त्या पाण्याखाली गेल्यामुळे येथील विद्यार्थी संख्या कमी होत गेली, मंदावत गेली व या परिस्थितीतही संस्था न डगमगता संस्थेने शाळा तशीच सुरू ठेवली. आता सुमारे 300 विद्यार्थी आमच्या या शाळेमध्ये शिक्षण घेत आहेत. संस्था मौजे मारळ या ठिकाणी आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या कामगार, शेतकरी, मोलमजुरी करणाऱ्या कष्टकरी मजुरांच्या मुलांना अत्यंत तळमळीने शिक्षणदानाचे कार्य अखंडपणे करीत आहे. त्याचबरोबर संस्थेने आपले कार्य वाढावे या उद्देशाने सन 2004 मध्ये मौजे वाघारी तालुका जामनेर जिल्हा जळगाव येथील गावकऱ्यांच्या आग्रहास्तव त्याचप्रमाणे माध्यमिक शाळा शिक्षणापासून संस्थेने आणलं. 30 विद्यार्थ्यांपासून सुरू झालेली ही शाळा, याही शाळेमध्ये आता 350 विद्यार्थी दाखवून आपलं नावलौकिक मोठा करतायत. याचे श्रेय संस्थेतील मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक, विद्यार्थी यांच्या पालकांना सामान्य विद्यार्थ्यांमध्ये सहभागी करून घेतले जाते व त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणले जाते. कार्यक्रमात आपणही सर्व सहभागी व्हावं अशी आमच्या संस्थेची प्रामाणिक अपेक्षा आहे व या कार्यात आपणही खारीचा वाटा उचलावा हे विनम्र आवाहन करतो आणि माझं 2 शब्द अहवालाचं थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. सन्माननीय व्यासपीठ, मारळ गावातील जमलेला पालक, हितचिंतक, अन्य प्रतिष्ठित व्यक्ती, त्रिदल शाळेतील आलेले आमचे शिक्षक वृंद, या शाळेतील शिक्षक, विद्यार्थी, या सर्वांचं या नववास्तू उद्घाटनाच्या निमित्ताने मी हार्दिक स्वागत करतो, त्यांचं कौतुकी करतो. आणि हा ज्ञानदानाचा कार्यक्रम जो आहे, जो या शाळेतील शिक्षकांच्या मदतीने चालू ठेवलेला आहे, हे काम मोठं आहे. आणि नीतिमत्तेचे, सद्विचाराचे संस्कार जे आहेत ते देऊनच माणसाला उभं करावं लागतं. आणि त्या संदर्भामधून या परिसरामध्ये हे जे कार्य सुरू केलं आहे त्या कार्याला आमच्या त्रिदल एज्युकेशन सोसायटीच्या सर्व संस्थापक सदस्यांच्या वतीने, आमच्या शाळेतील शिक्षकांच्या वतीने मी त्यांना सहकार्याची भावना व्यक्त करतो आणि कार्य त्यांचं असं पुढे अपेक्षा व्यक्त करतो. बोलण्यासाठी संधी दिल्याबद्दल धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. या उद्घाटन सोहळ्याच्या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून लाभलेले आदरणीय श्री नानजीबाई ठक्कर, या सोहळा कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री BN पाटील सर, विकास पाटील सर आणि इतर सर्व आदरणीय सन्माननीय व्यक्ती आणि या ठिकाणी जमा झालेले ग्रामस्थ, ग्रामसेवकचे सदस्य आणि त्या समस्यांना सामोरे जाऊन या संस्थेने खूप चांगलं प्रयत्न केला आहे. त्यांच्या प्रयत्नांना आणि या शाळेला मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा देऊन मी माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. उद्घाटन समारंभास उपस्थित ज्येष्ठ समाजसेवक नानजीबाई ठक्कर, आमचे ज्येष्ठ आदरणीय पुरुषोत्तमप्पा देशमुख, या शाळेचे मुख्याध्यापक, आमचे सहकारी BN पाटील सर, तसेच मारळ ग्रामपंचायतीचे सदस्य आमचे सहकारी महेशजी खोत, नाथासेठ गायकवाड, महिला सदस्या वैशालीताई गगे, इथे उपस्थित सर्व शिक्षक वर्ग, विद्यार्थी मित्र व पालक सर्व, आजच्या या उद्घाटन प्रसंगी खरोखर आनंदाचं असं वातावरण इथे निर्माण झालेलं आहे. जनाई विद्यालयाबद्दल सांगायचं झालं तर मी प्रामुख्याने या 3-4 वर्षामध्ये सातत्याने यांच्या कार्यक्रमाला इथे उपस्थित राहतोय. विद्यार्थी संख्या जरी वाढत नसली तरी घटली पण नाहीये, कारण की इथलं भौगोलिक कारण, रस्ता किंवा अशा या काहीतरी समस्या इथं आहेत, तर त्या जवळजवळ आता इथं वाढत्या नागरीकरणामुळे येणाऱ्या काळामध्ये
येणाऱ्या काळामध्ये या सर्व समस्या सुटतीलच, रस्ते बिस्त्याची चांगली व्यवस्था इथे होईलच, नवीन वास्तूचं चांगल्या प्रकारचं इथं आता उभारणी केलेली आहे. येणाऱ्या काळामध्ये विद्यार्थी संख्या निश्चितच वाढणार आहे व या शिक्षकांनी व या संस्थेने चांगलं चालू केलेलं उपक्रम विद्यार्थी संख्या वाढत नाही याचं कारण आपला मुलगा जो इंग्रजी माध्यमामध्ये शिकला पाहिजे अशी सगळ्याच पालकांची एक आग्रह असतो. पण ऍक्च्युली खरं बघायला गेलं तर तसं काही नाहीये, कारण की आजपर्यंत जे IAS ऑफिसर किंवा जे IPS झालेले आहेत ते स्वतःच्या मातृभाषेमधून शिकूनच झालेले आहेत. असं काही नाहीये इंग्रजी माध्यमातून शिकणारा विद्यार्थी पुढे भविष्यामध्ये खूप मोठा होईल असं एक आपला ग्राह्य आहे. पण तसं काही समजू नका, मराठी माध्यमाकडे सुद्धा वळायला पाहिजे. आपण मराठी माध्यमातून सुद्धा आपल्या पाल्यांना शिकवायला पाहिजे ना. अशा प्रकारचा हे उपक्रम, हे धाडस हे जनाई विद्यालयाच्या माध्यमातून मारळगावामध्ये सुरू केलेलं आहे. मी माझ्या शिक्षण संस्थेचा मी संचालक आहे. या सर्व संस्थेमार्फत मी यांना शुभेच्छा देऊ. येणाऱ्या काळामध्ये ही शाळा एक मजली झाले, ही बहुमजली अशी शाळा इथं भविष्यामध्ये होणार आहे. विद्यार्थी संख्या सुद्धा इथं निश्चित वाढणार आहे. अशा प्रकारच्या मी शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराज. भगवान भरपूर पाहुणे आहे बघा. जय भगवान, 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 जय आले ना आले त्याला काय फरक पडत नाही. आपल्याला आपला कर्म करत राहायचा. कर्मामध्ये देव असतो, खास ध्यान ठेवा. आपण आपली जबाबदारी पुरी केली, आमंत्रण दिला, नाही येऊन शकले तर नाही येऊ शकले. कारण शाळामध्ये, मंदिरामध्ये, सत्यनारायणची पूजामध्ये कोण येऊ शकतो? ईश्वराची असीम कृपा असतो तेच येऊ शकते. खास सांभाळ करा. शाळेचं उद्घाटन सोपा नाहीये. 31 कोटी देवता बघत असतो. 31 कोटी देवता आपल्या सर्वांना बघत असतो. कोण आलाय, कोण नाही आलाय, कोण शिष्टाचार सांगायला आलाय, कोण गोष्ट करायला आलाय, कोण गप्पे मारायला आलाय, कोण खरोखर आशीर्वाद देण्यासाठी आलाय. कारण सर्वमध्ये देव आहे तुमच्यामध्ये. असं कोणी समजू नका की मोठ्यामध्ये देव असतो आणि लहान मुले बसले त्याच्यामध्ये देव नाहीये. याच्यामध्ये खरे देव आहे आमचे. कारण माझ्याकडे असं 2 लाख विद्यार्थी आहे. 2 लाख विद्यार्थी. विचार करा. पाटील सरनी सांगितलं एक शाळेमध्ये 350 आहे, दुसरीमध्ये 300 आहे, तिसरीमध्ये 350 आहे. मग माझ्याकडे 2 लाख विद्यार्थी आहे. पाटील सरला माहीत आहे, आमचे सिनियर आहे. काल मी आवाजून का आलो इथे? काल मी माडुंगा पडवळ होतो. गणपतीच्या मंदिराची प्रतिष्ठा करण्यासाठी गेलो होतो आणि आज इथे पोहोचलो आहे. तशी ईश्वराची कृपा आहे बघा. हे सरस्वतीच्या मंदिराची भूमिपूजन आहे. उद्घाटन आहे. लहान गोष्ट नाही आहे, मोठं गोष्ट आहे. सरस्वती मंदिराचं उद्घाटन आहे. तर सांगायचा उद्देश, भरपूर पाहुणे आहे आमचे. पाटील सर मी त्यांच्या एक कार्यक्रममध्ये टिपटॉपमध्ये पाहिला होता. 2500 शिक्षक होते. 2500 शिक्षक 2 दिवसात. लई चांगला कार्यक्रम केला आणि खरोखर समाजाला गरजेचा कार्यक्रम केला. म्हणून मी आलो आहे आवाजून. शिक्षकांना किती शक्ती देवाने दिलेली आहे. माणसामध्ये देव बनवू शकतो, शिक्षक बनवू शकतो. चांगला राष्ट्रपती शिक्षक बनवू शकतो. चांगला लोकप्रतिनिधी शिक्षक बनवू शकतो. आता आमच्या सरपंचनी सांगितलं, चांगली गोष्ट आहे. लई चांगली महत्वाची गोष्ट आहे. हे शिक्षकांनीच बनवलं आहे. खास ध्यान ठेवा. म्हणजे शिक्षकामध्ये भरपूर शक्ती. इथे सर भरपूर आहे. या दिवशी पण सर भरपूर होते आणि इथे पण सर भरपूर आहे. म्हणून सांगतो आपण सर्व पाहुणे मंडळी, भरपूर लोक आलेले. निलेश भाऊ, त्याचप्रमाणे लक्ष्मण भाऊ, त्याचप्रमाणे कल्पना बहन पाटीलजी, अपार देशमुखजी, SJ पाटीलजी, प्रमोद देशमुखजी, संध्या पाटील व सर्व आपण मोठा वर पालक लोक आणि विद्यार्थी मित्र, अन्य पाहुणे. मला 2-3 गोष्ट सांगायची आहे. शिक्षण संस्था काढणे सोपं आहे तुम्हाला सांगतो, पण चालवणे कठीण आहे. जे चालवते त्यांना माहीत आहे शिक्षण संस्था कशी चालवायची. पण एक गोष्ट मोठी आहे की 1-2 कोटीचा मंदिर बनवायचा, त्याच्यापासून एक शिक्षण संस्था काढली ते जास्त महत्वाची आहे. खास सांभाळ करा. कारण तो मंदिरमध्ये 2 मूर्ती, 4 मूर्ती, 5 मूर्ती असतो. माझ्या एक मंदिराचा आनंदीमध्ये होतो 15 कोटीचा. एक संत ज्ञानेश्वरची मूर्ती आहे खाली. पण का? म्हणून की ते 15-16 वर्षाचा विद्यार्थी संत ज्ञानेश्वर झाला म्हणून मंदिर बनवतो 15 कोटीचे. आणि मात्र संत ज्ञानेश्वरची मूर्तीसाठी बनवत नाही, पण तिथे 9035 ओढ्या मराठीमध्ये कोरून संगमनेर मार्बलमध्ये लावणार आहे. त्यासाठी मी बनवतो. खास ध्यान ठेवा. जे ओढ्या तुम्हाला वाचायला मिळेल मराठीमध्ये. आता आमच्या सरपंचनी सांगितला, मराठी आपली आई आहे. ध्यान ठेवा.
इंग्लिशचा विरोध नाहीये मी, माझी इंग्लिश भरपूर शाळा आहे, पण इंग्लिश मावशी आहे. पण आज लोक असं समजते की इंग्लिश शिकला का माझा मुलगा बॅरिस्टर झाला, अमेरिकनला गेला, लंडनला गेला, असं काही नाही. आम्ही सगळे मराठी शिकलेले आहे, गुजराती शिकलेले आहे, हिंदी शिकलेले आहे. मातृभाषा म्हणजे माई आहे, आई आहे. आईला आईच्या जगावर ठेवा आणि मावशीला मावशी जगावर ठेवा. इंग्लिशचा विरोध नाही, इंग्लिश पाहिजे. आणि आता इंग्लिश मराठीमध्ये पहिल्यापासून आलेला आहे, पहिलेपासून मराठी आलेला आहे, म्हणजे इंग्लिशचा गरज पण नाहीये. पण लोकांना एक हेड लागलेला आहे की इंग्लिश शिकला का माझा मुलगा कुठेही जाणार. हा, एवढी गोष्ट आहे की इंग्लिश मध्ये शिस्त आहे. आमचे मराठी, गुजराती, हिंदीमध्ये एवढी शिस्त नाही, हे गोष्ट सत्य आहे, मी कबूल करतो. कारण वेळाची किंमत समजत नाही, टायमाची किंमत समजत नाही आमची मातृभाषावाले. आणि इंग्लिश मातृभाषा टाइम म्हणजे टाइम. आणि आज टायमाचीच किंमत महत्वाची आहे. टाइम पाडत नाही ते कधी पुढे जाऊ शकणार नाही. खास सांभाळ करा. वेळाची किंमत जे पाडते ते पुढे जाऊ शकते, आणि वेळाची किंमत जे पाडत नाही ते कधी पुढे जाऊ शकत नाही, मागेच राहणार आहे कायम. म्हणून आमच्या भारताला काय पाहिजे? शिस्त आणि महत्वाचा शिक्षण आहे, संस्कार, तीन गोष्ट पाहिजे. मग ते गरीबाचे पालक असले की पैसेवाल्याच्या पालक असले, हे तिघे गोष्ट तिघे दोघे पालकांना पाहिजे. आणि असं कोणी समजू नका की लहान शाळा असला की त्यामध्ये मोठा विद्यार्थी होऊ शकत नसं काय नाही. आमचे पाटील सर बघा, आका महाराष्ट्राच्या शिक्षकांच्या अध्यक्ष आहे, तो मराठीमध्ये शिकलेला माणूस, पण आका महाराष्ट्रामध्ये शिक्षक असेल ते सगळ्यांच्या संघटनाचा अध्यक्ष कसा झाला? हे मराठी शिकलेला माणूस आहे. म्हणजे असं कोणी समजू नको. माझी संस्था NKT ठाणावाला चेरी भारत नाही विदेशमध्ये पण देण्याचं काम करतो आणि कोणाच्याकडे घ्यायला लागत नाही. कारण देणारा देव असतो, घेणारा पण देव असतो. स्वतः कोण घेत नाही, स्वतःसाठी कोण येत नाही, माणूस संस्थेसाठी येतो. आणि संस्था म्हणजे देवाचं रूप आहे. जर शक्य असला तर द्या, नसेल तर जय भगवान, काय हरकत नाही. देवाचं नाव घ्यायचं काय तोटा आहे नाही. जय भगवान बोलत राहायचा. पण आपली शक्ती असेल भक्ती जरूर करायला पाहिजे, मी तुम्हाला सांगतो. आणि खास सरस्वती मंदिर जिथे जिथे उभारत असेल तिकडे आपल्यासून जे काय होईल ते शक्य मदत केली पाहिजे. शिक्षकांना पण माझी विनंती आहे की तुम्हाला 5-10 वर्ष काय मिळणार नाही मला माहिती आहे. 2000, 1500, 3000ची काय किंमत नाही. आज भांडी घसणारी बाई मिळत नाही. आमच्याकडे भांडी घसणारी ठाण्याला बाई येते, ते 7,000, 8,000 रुपये 2 टाइम जेवण, आणि त्याच्या घरात काय लग्न असला तर रोज 2-5 रुपये आम्ही देत असतो. आणि शिक्षकाला 3,000 आणि 2,000 देते, ग्रांट नाही तिथे. पण एक समजून घ्या की शिक्षणासारखा मोठा दान कुठलाही नाही. खास ध्यान ठेवा. आम्ही करोड रुपये दान केला, त्याच्यापासून शिक्षक लोकांना भरपूर शक्ती दिलेली आहे. आणि ते दान तुम्ही केला तर भविष्य तुमचा चांगला आहे, हे पण सांगतो. कारण शिक्षकांना आज पगार भरपूर आहे, ग्रांटवाले शाळेला त्याची खंबार ठेवा. पण काही आमच्या लोकांमध्ये पण, संचालकामध्ये पण राक्षस पैदा झालेले आहे. एक शिक्षकाला नोकरी देत नाही, 5 लाख, 6 लाख, 7 लाख, 8 लाख रुपये घेते. कारण शेवटी 5-7 वर्षांनी ते परमनंट होतो शिक्षक, मग त्याला 40,000 पगार मिळतो. म्हणून असे कुठली शिक्षण संस्था काढू नका. आणि असे काढले तर सत्यानाश केल्याशिवाय राहणार नाही. तुम्हाला मी हे पण तुम्हाला सांगून देतो, शिक्षक म्हणजे एक सेवा आहे, शिक्षक म्हणजे एक अभ्यदान आहे. कारण हे दान असं आहे की कोणाच्याकडून झुटून शकत नाही. पाटील सरला डिग्री मिळाली तर डिग्री कोणाच्या हिंमत नाही काढायची, त्यांच्याकडून 1,00,000, 2, 5 लाख रुपये काढू शकते. पण शिक्षकाचे दान कोणी काढू शकत नाही. म्हणजे महत्वाचा दान आहे अन्नदान तथा शिक्षण दान. विद्यादान सारखा कुठला दान नाही, अन्नदान सारखा कुठला दान नाही. खास सांभाळ करा तुम्ही सर्व. म्हणून माऊली लोकांना माझी विनंती आहे की मुलांना भरपूर शिक्षण आणि संस्कार द्या. गाडी नाही दिली चालेल, बंगला नाही दिला चालेल, घरात काय सामान नसला तर चालेल, पण शिक्षण संस्कार मध्ये कमी पडून देऊ नका. कारण आज पण आपला महाराष्ट्र एवढा पुढे नाहीये शिक्षणामध्ये, ध्यान ठेवा. महाराष्ट्र नाही, भारत पण पुढे नाहीये. आमच्या गुजरातचा नंबर 18वर आहे. गुजरातचा नंबर विचार करा किती प्रगती झाली आहे. काय पुढारी सांगते आमची एवढी प्रगती झाली, काय प्रगती झाली नाही मी तुम्हाला सांगतो. ते लांबना डोंगर चांगला दिसतो, पुढे गेलं की माहीत पडेल तुम्हाला काय प्रगती झाली आहे. म्हणून खास सांभाळ. प्रगती कधी होऊ शकतो? शिक्षण आणि संस्कार घेतला तर. तिकडे पण 5-6 लाख रुपये घेते शिक्षकाला नोकरी देताना. हे राक्षसला तुम्हाला सांगतोय. नरकात जाणार, 7 लाख नरकात जाणार, 1 लाख नरकात नाही जाणार, 7 लाख आणि 8 लाख येणार आहे. म्हणून शिक्षण संस्था काढायची असली तर सरस्वती सारखा मंदिर ठेवा. हे मंदिर तुम्हाला सांगतो 24 तास सरस्वती बघत असते वरती. आपण खाली असतो पण सरस्वती 24 तास बघत असते. मी काय करतो, पाटील सर काय करते, विकास भाऊ काय करते, आमचे प्रिन्सिपाल, व्हाईस प्रिन्सिपाल काय करते, शिक्षक काय करते, शिपाई काय करते, एवढापर्यंत तो बघत असते. आणि एक दिवस उत्तर द्यावं लागणार आपल्याला, तुम्हाला आणि मला सर्वांना. म्हणून शिक्षकांनी ध्यान ठेवली पाहिजे. पाटील सर एकदम सात्विक सरळ माणूस आहे. मी त्याला सांगितलं काय पाहिजे काय, नाही आता काय नको, आता काय नको असं बोलले. नाही तर काय सरळ मागत असते, द्या 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 द्या. अरे काय करायचं, न मागता मिळालं पाहिजे, त्यासाठी लायक व्हा.
मुलांना पण लायक बनवा, आपण पण लायक व्हा. काही मागायची गरज नाही. आम्ही देवाकडे काही मागत नाही, कारण देवा मागून देत नाही. देव काय सांगतो, तू लायक हो म्हणजे तुला मी आपोआप देतो, न मागता तुला देतो. समोरना लोक येणार द्यायला, भरपूर लोक आहे देणारे, भारतामध्ये देणाऱ्याचा तोटा नाही. आता एक माझ्या मंदिर 600 कोटीचा काम चाललाय, 600 कोटी. आणि तुमची तर 10 गुठी आहे, माझ्याकडे 800 एकर जमीन आहे, त्यामध्ये 600 कोटीच्या मंदिराचं काम चालू आहे. तरी मी कोणाला हात जोडत नाही की पैसे द्या, आपोआप चालतो. त्याचं काम तो करेल, देवाचं काम तो करेल, सरस्वती मंदिराचं काम सरस्वती करेल, ज्ञानेश्वरचं काम ज्ञानेश्वर करेल. आपल्याला निमित्त व्हायचं आहे. आणि निमित्त होताना सात्विकता, नैतिकता, प्रामाणिकता आमच्या सरनी सांगितलं, लई चांगली गोष्ट सांगितली. सात्विकता, नैतिकता, प्रामाणिकता दिवसादिवस घटत चालली आहे. ध्यान ठेवा, शिस्त दिवसादिवस घटत चाललेली आहे, संस्कार दिवसादिवस घटत चालला आहे. हे पुढे आणण्यासाठी शिक्षकांनी भरपूर मेहनत करावं लागणार. आणि त्याचप्रमाणे निर्वसनी करतला पाहिजे. आई वडील जर निर्वसनी असले, आई वडील जर विडी शिकत मस्ती घसत नसेल तर मुले नाही घसणार, याची मी तुम्हाला खात्री देतो. पण आई जर मस्ती घसत असेल तर मुले घसणार. मग किती तुम्ही मेहनत केली तर काय उपयोग होणार नाही. आणि तुमचे घरी कधी देव येणार नाही, हे पण तुम्हाला खात्रीने सांगतो. कारण मातृदेवो भव, देवापासून तुम्ही मोठी आहे. आणि तुम्ही जर मस्ती घसली, जे गाढवा घसण्यात तुम्ही घसायला लागले, मग तुमच्या घरी देव काय येणार मला सांगा भाऊ? गाढवा पण येणार नाही, मी तुम्हाला सांगतो. म्हणून गावड्यामध्ये आज पण एक परिस्थिती, मी काल माळुंगे पडबळला गेलो होतो. ते पुजारी होता, गणपतीची पूजा प्रतिष्ठा करणारा म्हणून, तो स्वतः मावा हातात घेऊन फिरत होता. बार निक तू काय प्रतिष्ठा करतो देवाची? तुला हिंमत, तुला अधिकार काय 5000 घेणाऱ्या माणसाला? अधिकार नाही. खास ध्यान ठेवा, देवाची पूजा करायची सात्विकता, नैतिकता, प्रमाणिकता, निर्वसनीने. म्हणून आज पालकाला सांगतो, तुम्ही निर्वसनी राहा, म्हणजे तुमचे मुले कायम निर्वसनी राहायची मी खात्री देतो. घराला मंदिर बनवा, घराची स्त्री लक्ष्मी येते हे लक्षात ठेवा. आई वडील देवापासून मोठे बघा, म्हणून आमचे पाटील सर भेटले आम्हाला. देवापासून आई वडील मोठे आहे, देव मोठा नाही. तुम्हाला सांगतो, आई वडील होते म्हणून माझे जन्म झालेला आहे. म्हणून आई वडील देवापासून मोठे आहे. त्याला कधी दुःख होऊ नका, आणि त्याला दुःख होणार आहे कधी सुखी होणार नाही, याची पण तुम्हाला खात्री देतो. कारण देवापासून मोठे असून त्याला जर दुखेल तर कधी सुखी होणार नाही. तुमचे ग्रामपंचायतचे सदस्य आले लोक, चांगली गोष्ट आहे, यायला पाहिजे असे कार्यक्रमाला शाबासकी देण्यासाठी. कारण गावडीमध्ये चालवाची शाळा आहे बघा, ताप किती पडतो, उभा राहता येत नाही. आमच्याकडे एसी असून आम्हाला असं होतं की काय तरी अजून पाहिजे, आणि आमच्या पाटील सर बोलतो मला काय नको. असे लोक कमी आहे, म्हणून असे लोकांना सहयोग देणं आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. आणि त्याशिवाय स्त्री भूण हत्या भरपूर चाललेली आहे महाराष्ट्रात नाही, भारतात झालेली आहे. मी तुम्हाला काल 2 डॉक्टरला 2 वर्षाची सजा दिली, काय मिनिंग नाही त्याला. 2 वर्षाच्या सजामध्ये काय, त्यांनी किती मुली मारल्या असेल विचार करा तुम्ही. आज 850 मुली आणि 1000 मुले आहे. 2 वर्षाच्या सजा काहीच नाही. मी तुम्हाला सांगतो, त्याला जन्मदिन ठेवला पाहिजे ते डॉक्टरांना, हे राक्षस लोकांना कायम जेलमध्ये राहिले पाहिजे. त्याला कळलं पाहिजे की मुलीला मारताना किती त्रास होतो, मुलीला किती त्रास झाला असेल. मग एक मुलीला मारली नाही तुम्ही, एक आईला मारली आहे, एक स्त्रीला मारली आहे, एक लक्ष्मीच्या रूपाला मारली आहे. म्हणून असे लोकांना नरकामध्ये जावं लागणार आहे. म्हणून कोणी असं स्त्री भूणहत्या करू नका, कारण नाही तर 850 मुली आणि 1000 मुले आहे. 5-10 वर्षांनी आपला भविष्य काय होणार आहे. मग याच्यावर मग खबरदारी ग्रामपंचायतनी ठेवली पाहिजे, खरे संतांनी ठेवली पाहिजे. पण आता खरे संत आहे किती टक्के? बाकी तर देते घेते नरकात जाते. तुकाराम महाराजांनी सांगितलं त्याप्रमाणे आहे. कारण जिथे कीर्तन करायला यायचं बोल 5000 द्या, 10,000. आता 10,000 मागत होता, सुपारी मागते. 11,000 सुपारी द्यावा लागेल, 25,000 सुपारी द्या. आता हे साधू तुमच्याकडे येऊन तुम्हाला काय देणार मला सांगा? स्वतः 11,000 सुपारी घेत असतो तो. पण कोणाला मागवायची गरज नाही, बोलवायची गरज नाही. आमची महिलाला बोलवा, त्याच्याकडून देवाचे नाव घेऊन द्या. आणि तुम्हाला सांगतो काय शांती मिळतो. महिलाची मातृदेव भव आहे बघा, घराची स्त्री लक्ष्मी आहे, त्याला असं ठेवा. आणि शिक्षणाशिवाय पर्याय एक खास ध्यान ठेवा, शिक्षणामध्ये कॉम्प्युटर महत्वाचे आहे. ध्यान शिक्षण डिग्रा पाहिजे, डिग्रा बरोबर कॉम्प्युटर महत्वाचे आहे. त्याची पण आम्ही पाटील सरांनी सोय केली आहे. आणि नाही केली असेल तर तेच महत्वाचे आहे. कारण आता कॉम्प्युटर शिवाय नोकरी मिळणार नाही. इंग्लिश असलाच नोकरी ना, इंग्लिश नसला तरी नोकरी मिळेल, पण कॉम्प्युटर कंपल्सरी आहे. आणि म्हणजे कॉम्प्युटरवरती पण मुलांना भरपूर शक्ती द्या. आजूबाजूला भले गावडे असेल, पण गावड्याच्या मुलांमध्ये जे शक्ती आहे ते शहराच्या मुलांमध्ये शक्ती नाही. मी तुम्हाला खात्रीने सांगतो, माझ्या सर्व शाळा 100% ग्रॅज्युएट येतो. इकडे पण असतात ते 100% येणार, मी खात्री देतो. पण तुमच्या मुलावरती तुम्ही ध्यान ठेवा, आणि खास करून मुलीवर जास्त ध्यान ठेवा. कारण पूर्वी रावण एकच होता, आता गलीमध्ये रावण झालेलं आहे. तुमच्या विभागामध्ये रावण नसेल मी सांगू शकत नाही. आता शाळामध्ये रावण येतो, कॉलेजमध्ये पण रावण येतो, तुम्हाला सांगतो. म्हणून मुलीवर डोळे उघडे ठेवा. जर उघडे ठेवला तर देव माफ करणार आहे तुम्हाला. हे मुलीला शिक्षण द्यायचं आहे मला, हे मुलगीला शिक्षण द्यायचं. पण शिक्षण द्यायचं झाली, माझी मुली घरी आली, त्याला कुठे रस्त्यात त्रास नाही ना, रिक्षात त्रास नाही ना, बसमध्ये त्रास नाही ना, स्कूलमध्ये त्रास नाही ना. शिपाई पण राक्षसचे रूप असतो, ध्यान ठेवा. कारण आमच्या ठाण्यामध्ये सरस्वती स्कूल किती मोठी नाव, लौकिक नाव आहे. एक शाळेला ते एक ऍडमिशन घेण्यासाठी काय द्यायला लागतो मला सांगायची गरज नाही आहे राक्षस लोकांना.
पण तिथे शिपाईने आमच्या 5 वर्षाची मुलीला बलात्कार केला, रेप केला नाही, काय त्याची हाल झाली विचार करा तुम्ही. ते माणूस शिपाई जेलमध्ये, पण आम्हाला काय आग्रावादी जेलमध्ये टाकून आमचे मुलीचा हाल काय झाला. पण ह्याच्यासाठी डोळे उघडे करा महिलांनी, खास ध्यान ठेवा. मातृदेव भव आहे, तुम्ही त्याचे डोळे उघडे ठेवा. तुमची मुली घरी आली की नाही, त्याची काय परिस्थिती आहे बघा, त्याच्या चेहऱ्यावर बघा. आईला माहीत पडून जाते की माझी मुली आज काहीतरी त्याला सतवले कोणतरी, 1 मिनिटात माहीत पडतो तुम्हाला सांगतो. पण आई वडील त्याच्यावर नजर ठेवत नाही, ध्यान ठेवत नाही. मात्र आली ते दप्तर ठेवला आणि तुम्ही जेवण देऊन टाकलं. जेवण देऊन काय होणार नाही तुम्हाला सांगतो. त्याला विचारा, बसवा बाजूला, की बाबा तुला काय त्रास नाही शाळेमध्ये, कोणाच्याकडून हे रस्त्यामध्ये तकलीफ नाही ना, हे बघायची आपल्या सर्वांची गरज आहे. म्हणून परत पाटील सरला, कारण मला तो लवकर जायचा होता, पण मी इथे वातावरण बघितला आणि हेवळा विभाग असा जंगलामध्ये हे मंगल पाटील सरने केला आहे. म्हणून खास मी आनंद झाला. माझी तर भरपूर शाळा आहे, भारतभरमध्ये आहे, शिकार शाळा आहे, मोठ्या मोठ्या बिल्डिंग आहे. पण मी सांगतो मोठ्या बिल्डिंग पासून हे बिल्डिंग मध्ये मला जास्त आनंद मिळालेला आहे. कारण असे विभागामध्ये जे शाळा काढते त्याला मी धन्यवाद देतो. धन्यवाद नाही तर मन धनाने सहयोग पण देतो. कारण लई कमी लोक असे विभागामध्ये शाळा काढते. मोठ्या शाळेत भरपूर जगावर असतो. आमच्या ठाण्यामध्ये काही विभाग असे, कलवा, बेलापूर रोड, बालकुम, तिथे हिंदी स्कूल आहे, एवढी हिंदी स्कूल आहे की त्या झोपड्यामध्ये आज पण चालल्या आहे. पण त्याला मी सर्व सुविधा देतो, कॉम्प्युटर पण देतो, त्याला काय लागतो ते सगळे देतो. कारण तसे जगावर शाळा चालवणं सोपा नाही आहे. म्हणून पाटील सरला, त्यांच्या परिवाराला, त्याच सर्व शिक्षकाला पण धन्यवाद देतो. मात्र एकच आशा ठेवा की शिक्षकांना नोकरी घेताना कोणाच्याकडून पै घ्यायची नाही आहे. आणि जर पै घेतली तर मी तुम्हाला सांगतो आपले संचालकाचे मुले ॲक्सिडेंटमध्ये मरणार आहे, तुम्हाला खास सांभाळ करा. मी दरवर्षी 30 शिक्षक घेतो आणि एक शिक्षकाला 7 लाख घेतलं तर सब्जेक्ट तो किती. आणि माझी शाळा सरळ ग्रांटावर आहे, कारण मला सांगावं लागत नाही, आपोआप ग्रांटवर चढतो. NKT सांगितलं आहे, त्याला सगळ्याला माहिती. 3 वर्षानंतर आपोआप ग्रांटमध्ये जे शिक्षकला घेतो त्याला काय इंटरव्ह्यू काय नाही. कारण माझी शाळा मागास वर्गाचा काय बोलतो त्याला मायनॉरिटीमध्ये आहे. मग त्याला एज्युकेशन ऑफिसरला माझ्या काय लागत नाही लागवं. एकदम मी घेतला शिक्षक पास, 3 वर्षानंतर जे काय सरकारी द्यायचा असतो आणि नंतर ग्रांट द्यायचे ते मिळतो ऑटोमॅटिक. म्हणून त्याला मला 10 लाख पण द्यायला लोक तयार आहे. पण करू काय, 2 नंबरचे पैसे वरती येणार आहे का सांगती, 1 नंबरच्या वरती येणार. ध्यान ठेवा, कर्म आपल्या संगती येणार आहे. मग कर्म करत राहा आणि कर्मामध्ये कुठली अपेक्षा ठेवू नका. आणि नंतर मग काय परिस्थिती होईल त्या विचाराला उत्तर द्यायला भारी पडेल. म्हणून परत पाटील सरला जय भगवान, धन्यवाद. आमचे भरपूर पाहुणे आले त्यांना पण धन्यवाद देतो. कारण हे डबामध्ये याच्या सोपा नाही आहे, पण त्यांना धन्यवाद देतो. तुम्ही सगळे शाबासकी द्याला. आमचे मातृदेव भाऊ भरपूर संख्यामध्ये आहे, पितृदेव तर कमी आहे. खरोखर जो पितृदेवानी पण यायला पाहिजे, कारण पितृदेवांची पण तेवढीच गरज आहे. पण आमच्या मराठीमध्ये, गुजरातीमध्ये, हिंदी हायस्कूलमध्ये काय असते, महिला आहे ते निसते, सोडायला पण महिला, घ्यायला पण महिला, सगळे महिला, पुरुष येतच नाही. पण त्यांना माहीत नाही की हे तुमचे मुले आहे. त्यांनी जर कला दाखवली, त्याला एक ताडी पाळली तर तुम्ही त्याला 1 लाख रुपयापासून जास्त महत्वाचा त्याला मजा येत असतो. पण त्यांच्याकडे कधी पण समजे शिक्षकांनी बोलवले तुम्ही येत जावा. परत आपल्या सर्वांना धन्यवाद. जय भगवान, जय भगवान, जय भगवान, जय भगवान, जय भगवान. आपत्ती आपल्या देशावर येत आहेत आणि मागील जून आणि जुलैमध्ये उत्तराखंडामध्ये झालेला जो विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये झालेला गारपीटग्रस्त, यामुळे अनेक आपल्या देशावर नैसर्गिक आपत्ती आल्या. आणि म्हणूनच आमच्या शाळेमधील सर्व उपाययोजना कोणती केली पाहिजे. निसर्ग हा जणू एक आपला मित्र आहे, नेचर इज आवर फ्रेंड. आणि याप्रमाणे जर आपण सर्वांनी जर ही वृक्षतोड, पर्यावरणावर येणारी संकटे जर निश्चितच थांबवली तर आपल्यावर नैसर्गिक आपत्ती येणार नाही. ही जी नैसर्गिक आपत्ती असते ती मानवाकडूनच होत असते आणि म्हणूनच आपण त्याचं कुठेतरी रेग्युलेशन केलं पाहिजे. माननीय नानजीबाई ठक्कर साहेबांच्या हस्ते त्याचं त्या प्रकाशन झालेलं आहे. सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवायचे. मान्यवर आमचे गुरुवर्य, पिता समान, या 3च गोष्टीवर अधिक भर देतात. मित्रो, असं एक व्यक्तिमत्व आपल्या ह्या वास्तूच्या उद्घाटनासाठी प्रमुख अतिथी म्हणून बोलवावं आणि त्या आपल्या संस्थेच्या शब्दाला त्यांनी होकार दिला आणि वेळेतच नवे वेळेपूर्वी ते इथे उपस्थित राहिले. धावपळत सर्व वर्ग पाहिले, प्रत्येक शाळेची वस्तुस्थिती जाणून घेतली आणि ज्या शाळेत, ज्या विभागामध्ये आपली शाळा आहे ते बनवसवी तुम्ही तुमच्या पालकांचं, विद्यार्थ्यांचं, त्याचबरोबर शिक्षकांचं, संस्थेच्या पदाधिकाऱ्यांचं कौतुक केलं. त्याबद्दल आपण संस्थेच्या वतीने आणि मौजे महाराळ वासियांच्या वतीने आपण त्यांना धन्यवाद द्यायला संपूर्ण असं मी म्हणेन. सुरेश देशमुख, बरेच सर्वच जवळपास माझे मित्र आहेत. यासोबत केने, अशोक केने,
जे लगबगीने आले होते सकाळी निघून गेले. केने कुटुंब, परिसरातील सर्व नागरिक, आमचे परिसरातील शेजारी, यासोबत आमचा विद्यार्थी आणि खास माझा मुलाप्रमाणे ज्याला मी मानतो आमचा पर्यवेक्षक निचिते सर, नाईक मॅडम, दळवी मॅडम, आमच्या आनंद ग्लोबलच्या पुजारी मॅडम, यासोबत या शाळेचे सर्व शिक्षक बंधू भगिनी आणि माझे पालक मित्र हो, मी मनापासून या छोट्या खाणी परिसरामधील वास्तव विद्यार्थी खेळामध्ये चमकलेले आहेत. सर्वांचा उहापोह मला वेळेअभावी करता येणार नाही. आलेले पाहुणे बऱ्याच वेळापासून विज्ञान विषयाच्या अध्यापनासाठी सातत्याने मदत करतात. या सर्वांचं कौतुक. एक उत्तम दर्जाची शाळा इथे निर्माण व्हायला पाहिजे आणि त्यासाठी तुमच्या सहकार्याची मी याचना करतो बरं का. वेळ खूप झाला असल्यामुळे मी माझं समारोपाचं भाषण आटोपतं घेतो. माझ्या सर्व बालगोपाल मंडळींना शुभेच्छा देतो आणि सर्व पालकांना शुभेच्छा देतो आणि मी या सर्वांचा आदर करतो, सन्मान राखतो की ज्यांनी आपला अमूल्य वेळ हा उन्हातानाच्या वेळेत इथे दिलेला आहे. सर्वांनी प्रसाद घेतल्याशिवाय कोणी प्रसादाचा लाभ घ्यायचा आहे. या कार्यक्रम संपल्यानंतर सर्व महिला मंडळींनी हळदी कुंकू घेतल्याशिवाय जायचं नाही आणि सर्व पुरुष मंडळी यांनी सुद्धा तीर्थ प्रसादाचा लाभ घ्यावा. खास करून एक मला सांगायचं आहे की माझे गुरु आताही त्यांचं मार्गदर्शन आमच्या सोबत आहे, त्यांनाही धन्यवाद देतो, त्यांचं ऋण व्यक्त करतो. आणि माझे काका बाबूराव पाटील हे हरिभक्त पारायण याचे खास करून अनुयायी आहे आणि ते अनुयायी पण ते जपत आहे. तेही आवर्जून माझ्या प्रत्येक कार्यक्रमामध्ये शरीफ असतात, येतात आणि मला मार्गदर्शन करतात. या सर्वांचे आशीर्वाद आहे. आमच्या नॉन टीचिंग स्टाफ, पाटील बाल मंदिर शाळेचा, या शाळेचा नॉन टीचिंग स्टाफ आणि विशेषतः या शाळेचे 8वी 9वी 10वीचे विद्यार्थी अतिशय हिरिरीने मदत करताय. या सर्वांचं, ज्यांनी वैज्ञानिक लोक खरं तर हे मानत नाही बरं का, पण या निमित्ताने आपण परमेश्वराचा दावा करतो आणि ज्ञानजीबाईंनी आपल्याला सर्व मूल्यांकन, सर्व कश असं ज्ञान दिलंय आणि त्यांच्या वारसा घेऊन शिक्षणदानाचं काम आम्ही करतो आणि त्यांचीही मदत आपल्याला होणार आहे. त्यांनी सांगितलंय की तुम्हाला काय आवश्यकता असेल त्या पद्धतीने आपण संस्था त्यांना भेटेल आणि पुढे त्यांच्या मार्गदर्शनाखाली शाळा करेल. आणि